सूर्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला वेगळीच शक्ती येते. आपण सुद्धा त्याच्यासारखं रोज नित्यनेमाने आपले कामं करत असतो. तर बघा मी सकाळी फिरायला आलेली होती वरती, तर गच्चीवरती आणि निंबाचे झाड म्हणजे आमच्या निंबाचं झाड खूप मोठं झालं, गच्चीपर्यंत यायला लागून गेलेलं आहे. तर त्याची मी थोडं पानं तोडली आणि थोडी काडी तोडली. तर काडीने मस्त दात घासू म्हटलं. सकाळी सकाळी दात घासल्याने म्हणजे आपण ब्रश वगैरे करतो ना, त्याच्या पहिले थोडंसं निंबाच्या काडीने पण मी थोडं घासून घेतलं. म्हटलं चला आज आठवण आली तर घासून घेतलं. पाण्याने सुद्धा हे पानं असताना हे पाण्याचं बी पाणी करून आपण चेहऱ्यावरती लावलं तर खूप चांगलं असतं, किंवा ॲलर्जी वगैरे काही असली ती सुद्धा निघून जाते. तर बघा हे तुम्हाला पोतड्या दिसत आहेत ना, तर माझं गहू सुकवणं चालू आहे. मी एक पोतडी आपल्याकडनं धरली जाणार नाही म्हणून 3-4 पोतडींमध्ये थोडे थोडे केले. दादूने मी गच्चीवरती गहू टाकून घेतले. आता उन्हाळा म्हटलं की आपल्याला तेच कामं सुरू होतात. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, तर सकाळची सुरुवात आहे ना खूप छान झालेली होती. पटकन मी आज उठून आहे ना गच्चीवर फिरली ना आणि थोडं असं फ्रेश वाटतं मला. तर मी आता नंतर गहू वगैरे टाकून आली ना. आता आपली एक गोणी बाकी राहिलेली आहे आणि एक बाजरीची बाकी राहिलेली होती. तर आपण थोडं थोडं म्हणजे 50-50 किलो गहू टाकून घेत होते. आमच्या आहोंना थोडं बरं नव्हतं, त्यांना जड वगैरे उचलायला त्रास होत होता हाताला. जड उचलायला सांगितलेलं नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला टाकायचे होते. तर दादू आणि मी टाकून घेत होते थोडं थोडं. तर म्हटलं चला आपली कामं आहेत ना आपल्याला करावं लागणार आहेत पटकन. तर त्यासाठी सकाळीच अंघोळीच्या पहिलेच मी मस्त गहू वगैरे टाकून दिले, कारण की नाही या दिवसाचं खूप असं घाम आल्यासारखं होतं. त्यासाठी पहिले गहू वगैरे टाकून आली. नंतर मग आता आपली अंघोळ झाली आणि आता इतर कामांना सुरुवात करू म्हटलं. तर कपडे वगैरे बाकी होते. तर आता सकाळी सकाळी बी ना पटकन आवरलं तर बरं, नाही तर मागे ना आमचं खूप ऊन येऊन जातं. त्यासाठी पटापट आवरावं लागतं. भेंडी वगैरे धुवून ठेवली. भेंडी चांगली स्वच्छ धुवून कोरडी झालेली होती ना, तर मग आता चिरायला घेतली. ताऊला म्हटलं तू भेंडी चिर, तोपर्यंत मी कपडे वगैरे आवरते. तर माझ्या ताऊने पूर्ण भेंडी वगैरे चिरून दिली. तिची पण मला आता खूप मदत होते. सुट्ट्या लागल्या आहेत ना, तर ती मला पण खूप मदत करते. तर आता ती भेंडी वगैरे चिरायला बसलेली होती. आपल्याला मस्त अशी छानशी अशी कोवळी भेंडी होती बघा. तर तिला असं चिरून थोडी कोरडी होऊ दिली ना, सुकू दिली ना, तर तिच्या असं जास्त चिकटपणा होत नाही. कारण की भेंडी ना ताजी ताजी असली की खूप अशी चिकटसारखी होते. त्यासाठी तिला चांगली कोरडी करून चिरून घेतली आणि थोडा वेळ तिला 10-1 मिनटं अशी उघडीच आपण चिरून पडू द्यायची. मग तिचा थोडा कोरडापणा येतो, तर ती जास्त चिकट होत नाही. नंतर मग मी तेल टाकलं. कढई तपल्यानंतर आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपण जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं टाकलं आणि नंतर आपण भेंडी टाकून घेणार आहेत. भेंडी बघा अशी मस्त उभी अशी लांबसर चिरून घेतलेली आहे. तर आपली कोरडी भेंडीची भाजी ना खूप छान लागते. मुलांना तर कोणता बी मुलगा राहिला त्याला भेंडीची भाजी खूपच आवडते. कशा बी पद्धतीने करा, पण भेंडीची भाजी मुलं खाणार नाहीत असं होणारच नाही. मुलांना सगळ्यांना भेंडीची भाजी आवडते. तर मी चांगली मिक्स करून दिली आहे ना, हळद टाकून दिली त्याच्यामध्ये आणि मिक्स करून दिली. त्याच्यामध्ये मीठ आपल्याला अजिबात टाकायचं नाही आहे. मीठ आहे ना नंतर टाकायचं आहे, कारण की ना भेंडीमध्ये जर लवकर मीठ टाकलं ना भेंडी जास्त चिकट होते. नंतर मग मी चटणी टाकायला घेतली, लसूण टाकून घेतले आणि आपला दाण्याचं कूट टाकून घेते आणि आपण चांगलं ते कुटून घेणार आहेत. म्हटलं आपल्याला थोडं जाडसरच कुटायचं आहे, फक्त लसूण बारीक करायचे. आपली चटणी वगैरे तर सगळं बारीक आहे. हे बघा एवढं दाण्याचं कूट घेतलं आणि चटणी घेतली आणि लसूण घेतलेले त्याच्यामध्येच. ते सगळं आता मी मस्त ठेचून घेते आणि आपण ते ना आपलं तोपर्यंत भेंडी होते आणि भेंडीवरती झाकण ठेवायचं नाही आहे. झाकण ठेवल्यानंतर सुद्धा तिला पाणी सुटतं ना, मग ती भेंडीसुद्धा चिकट होते आणि लवकर अशी ती मोकळी होत नाही. त्यासाठी बिना झाकण ठेवायचीच तिला होऊ द्यायची आहे. तर बघा बिना झाकण ठेवायची होऊ दिली आणि नंतर मग तिच्यामध्ये थोडी म्हणजे भेंडी झालेली होती ना, मग त्याच्यामध्ये आपण हे जे चटणी कुटलेली होती ना आपण ती टाकून दिलेली आणि आता ही चटणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा किती मस्त अशी छानशी मोकळी भेंडी आली ना. आपण जर त्याच्यावर शिजताना झाकण ठेवलं ना, लगेच झाकण ठेवल्यानंतर पूर्ण चिगट लागते, म्हणजे पूर्ण अशी भेंडीना चिगट आणि गोळे सारखेच होते. तर आपल्या भेंडीवरती झाकण ठेवायचं नाही आहे. तर आता बघा मस्त झाली ना. आत्ता नंतर बराच टाईम झाला की त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आता तिला काही पाणी सुटणार नाही. जर लवकर टाकलं ना मग तिला पाणी सुटतं. तर बघा आता मस्त मीठ टाकून तिला पूर्ण असं मिक्स करून घेतलेली आता छानशी. आणि आपली भेंडी बघा किती छान झालेली ना, आणि अशी चिकट अजिबात वाटत नाही आहे. आणि आता नंतर तिला थोडं झाकण ठेवून चांगलं हे करायचं आहे, मिक्स करून
आणि झाकण ठेवून दिलं 5-10 मिनटानंतर शिजण्यासाठी थोडं झाकण ठेवायचं आहे. पहिले जर ठेवलं ना तर पूर्ण चिकट होते ती. तर अशा पद्धतीने खूप छान आपली भेंडी झालेली आहे. हळद, मीठ आणि मसाला, चटणी जे वाटलं ना ते टाका आणि दाण्याचं कूट आणि खूप छान अशी मस्त कोरडी कोरडी खायला पण एवढी भारी लागते ना, तर खूप भारी लागते. आणि आता तिच्यामध्ये मी मस्त कोथिंबीर चिरून घेते आणि कोथिंबीर टाकून देते. आणि मॅगी मसालासुद्धा टाकला ना एवढी भारी लागते ना भेंडी, तर खूप छान लागते मॅगी मसाला टाकून पण. आता तुम्हाला जर वाटलं तर मॅगी मसाला पण टाकू शकता, एवढी भारी लागते. तर बघा आता वरून मी मस्त कोथिंबीर टाकली. आपली भेंडी बघा किती छान मस्त नरम पण झालेली आणि अशी मस्त मोकळी मोकळी आलेली आहे. तर अशा पद्धतीने जर केली ना आपण तर अशी मस्त मोकळी मोकळी भेंडी तयार होते. आणि मुलंसुद्धा आवडून आवडून खाता. मुलंच काय आपणसुद्धा खातो. खूप छान लागते. तर मला डाळ, भात, भेंडींची भाजी आणि पोळ्या करायच्या होत्या. तर माझी भाजी झालेली आहे. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने जर करून घेतली ना खूप छान होती. तर बघा नुसती खायलासुद्धा भारी वाटते. तर अशा पद्धतीने मी भेंडींची भाजी करून घेतली आणि पुढचं कामं बघा. मग नंतर स्वयंपाक झाला, जेवण वगैरे झाली आणि पूर्ण किचन वटा क्लीन केला आणि आता सगळं आवरून आहे ना आपलं. आता उन्हाळ्याचं काय असतं, पटापट आवरून आहे ना दुपारी आपल्याला ऊन एवढं झालेलं असं बाहेर निघू वाटत नाही. तर बघा हे सगळेजण झोपून गेलेले आहेत. दादू, ताऊ, तिचे पप्पा आणि बाहेर बघा किती उजेड आहे. पण घरात पूर्ण पडदे वगैरे लावल्यानंतर एवढा अंधार झालेलं होतं. सगळे आराम करत होते ते आणि आम्ही आता सगळ्यांनी आता झोपून घेऊ. दुपारचं आता काही काम वगैरे पण नसतं. तर माझ्या साड्या पिको फॉलच्या तर खूप साड्या आलेल्या असत्या, पण मी नंतर थोडं आराम करून नंतरच मग करते मग ते साड्या वगैरे. तर आता आराम वगैरे करते थोडा. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओ.